हाय हॅलो नमस्कार, मी गायत्री सातपुते तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप जास्त स्वागत करते। तर चला, आज काय स्पेशल आपला व्हिडिओ असणार आहे ते नक्की तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल, तरी देखील मी देखील सांगणार आहे। तर उद्या सर्वांनाच माहिती आहे की गुढीपाडवा आहे, नवीन वर्षाची नूतन वर्षाची आपल्या सुरुवात होणार आहे आणि नवीन वर्ष म्हणून देखील उद्याचा दिवस ओळखला देखील जातो। तर चला, सर्वात पहिले नवीन वर्षाची नूतन वर्षाची सर्वांना खूप जास्त ॲडव्हान्स मध्ये शुभेच्छा। गुढीपाडव्याच्या देखील सर्वांना खूप जास्त शुभेच्छा आणि उद्याचा व्हिडिओ आपला खूप जास्त स्पेशल असणार आहे, पण आजचा देखील आपला व्हिडिओ खूप जास्त छान असणार आहे। तर नक्की एन्जॉय करा आणि खूप जास्त शेअर देखील करा आणि कंटिन्यू करा आणि स्किप न करता पहा। तर चला, व्हिडिओ कंटिन्यू करा। त्यानंतर गुढीपाडवा हा मराठी सण आहे, आपल्या महाराष्ट्रीयन भारतीय सण आहे। तर चला, खूप छान अशी उद्या आपण गुढी वगैरे उभारणार आहे आणि त्याचं जे सामान आहे ते देखील आज येणार आहे, तर ते देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया आणि दाखवणार देखील आहे। तर आता आपण पहिले बनवणार आहोत, चुलीवरती स्वयंपाक करणार आहोत। तर चला, चुलीवरती स्वयंपाक करूया आणि छान असं गरमागरम जेवण देखील करूया। चुलीवरचं जेवण अप्रतिम लागतं, कोणाकोणाला आवडतं ते नक्की कमेंट करून सांगा आणि ज्यांना ज्यांना आवडते तर खूप जास्त छान आहे। आणि ह्या सर्व जुन्या पद्धती आहेत, रूढी परंपरा देखील आपण जपल्या किती छान देखील वाटतं मनाला आणि एक वेगळा आनंद देखील त्या गोष्टीमध्ये असतो। तर ते यातून तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये ते जास्तीत जास्त पाहायला देखील भेटेल। तसं तर ह्या जास्त गोष्टी सर्व आपल्याला गावाकडे किंवा खेड्यांमध्ये जास्त पाहायला भेटतात, परंतु आपण शहरामध्ये तर तुम्ही छान असा संध्याकाळचा आपला व्ह्यू पाहू शकतात, खूप छान असा आहे। आणि आता आपण बनवणार आहोत चुलीवरती जेवण, तर त्यासाठी आपल्याला चूल वगैरे पेटून घ्यायची। तर चला, व्हिडिओ कंटिन्यू करा आणि लवकर लवकर चूल पण छान अशी पेटून घेऊया। ते तर तुम्ही पाहू शकतात मी चूल पेटवत आहे। पहिले मम्मी त्यांची वरती टेरेसवरती चूल मांडलेली आहे, जी सिमेंटची आहे, तिला आपण कुठे उचलून कुठेही मांडू शकतो आणि आपण ऑर्गनाइज करू शकतो। तर त्यासाठी तर खूप छान अशी चूल आहे, हे कुठे मांडून आपण कुठे तिच्यावरती स्वयंपाक करू शकतो आणि स्वयंपाक झाल्यावरती जेवण देखील करू शकतो। तर खूप छान अशी ही चूल आहे। तर चला, छान अशी चूल मी पेटून घेते। चुली तर छान अशी पेटली, तुम्ही देखील पाहू शकतात। आणि आता आपण स्वयंपाक बनवणार आहोत त्यावरती। तर चला, सर्वात प्रथम तर तुम्ही पाहू शकता भाकर बनवायची आहे आपल्याला, कारण भाजी नंतर मम्मी वगैरे बनवून, तर मी तोपर्यंत तर छान अशी भाकरी वगैरे बनवून घेते। ज्वारीची आणि बाजरीच्या आपल्याला भाकरी बनवायची। भाकर देखील तुम्ही पाहू शकतात, खूप छान अशी गोल गरगरीत आणि छान अशी टम्म फुगणारी भाकर आपली बनवून झालेली आहेत। त्यानंतर तुम्ही इथं मध्ये क्रियांशला देखील पाहिला असेल, तर त्याला देखील यायचं होतं, माझ्यापाशी बसायचं होतं आणि त्याला खूप छान देखील वाटत होतं की मम्मी काय बनवते वगैरे असं। आणि गॅसवरती करण्यापेक्षा छान थंडगार हवेमध्ये आणि बाहेरच्या वातावरणामध्ये स्वयंपाक करायला एक छान मज्जा देखील येते, वेगळाच आनंद देखील येतो। तर त्यामुळं मग मी वरती छान अशा भाकरी बनवून घेतलेल्या आहेत आणि मम्मीने त्यांनी नंतर भाजी बनवलेली आहे। तुम्ही पाहू शकता छान अशा आपल्या चुलीवरच्या भाकरी इथं तयार झालेल्या देखील आहेत। तर चला, आजचा मेनू देखील मी तुम्हाला पुढे दाखवेलच। तर आज आपण पालकची भाजी बनवणार आहोत, हाटून बनवतो ती वाली डाळ टाकून, आणि वरती बनवलेल्या आहेत मी ह्या बाजरीच्या आणि ज्वारीच्या भाकरी। तर स्पेशल व्हिडिओ देखील तुम्हाला जर भाकरीवरती पाहिजे असेल तर ते देखील आपण नक्कीच बनवूया। टम्म फुगणारी आणि मऊ लुसलुशीत अशी पोळीसारखी भाकर कशी बनवायची त्यावरती।
त्यानंतर इथं सर्व भाकरी झाल्या. तुम्ही बघू शकतात भाजी देखील खूप छान अशी खळखळ उकळत होती. त्यानंतर रात्री जेवण झाल्याच्या नंतर पोरं इथं घसरगुंडी खेळतात. ते तुम्ही बघू शकतात खूप छान अशी घसरगुंडी मामी. त्यानंतर आज उद्या गुढीपाडवा आहे, त्या स्पेशलच आपण आज मेहंदी काढणार आहोत. तर मेहंदी देखील तुम्ही पाहू शकतात आपण गुढीचीच काढणार आहोत आणि ती मी कशी काढली ते देखील तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू पाहू शकतात आणि काढू देखील शकतात. खूप इझी आहे आणि सिंपल मेहंदी आपण काढलेली आहे, पण खूप छान अशी दिसते आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा, शेवटपर्यंत नक्की पहा. तर तुम्ही बघू शकतात आपली ही मेहंदी पूर्ण झालेली आहे आणि खूप छान अशी आपली मेहंदी झालेली आहे. मध्ये आपण गुढी काढलेली आहे, साईडने त्याला स्वस्तिकची डिझाईन दिलेली आहे आणि बोटांवरती देखील नॉर्मल डिझाईन काढून त्यानंतर आपली अशी कंप्लीट अशी आपण मेहंदी केलेली आहे आणि रंग देखील तुम्ही बघू शकतात खूप छान असा आलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा आणि आवडला असेल ते एक लाईक नक्की करा, शेअर करा, खूप जास्त सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप जास्त काळजी घ्या आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.